नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोपीबाही कटिंग आणि स्टिचिंगची सर्वात सोपी पद्धत। इथे मी एका बाजूची गोपीबाही स्टिचिंग करून ठेवलेली आहे, तर दुसऱ्या बाजूची मी तुम्हाला दाखवत आहे। तर इथे मी अस्तरच्या कपड्यावरती परफेक्ट कटिंग केलेलं आहे आणि ज्या कपड्याला आपण प्लेट्स टाकणार आहोत ते कापड मी डबल घेतलेलं आहे। म्हणजेच तुमची जी तयार स्लीव्ज आहे त्यापेक्षा डबल कापड हे गोपीबाहीसाठी लागतं किंवा कुठलीही फुगाबाही असेल त्यासाठी लागतं। तर उंची जी आहे ती मी मेन स्लीव्जपेक्षा 1.5 इंच जास्तीची ठेवलेली आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही प्लेट्स टाकता त्यावेळेस कापड कमी पडतं, म्हणून जेवढी मापाची स्लीव्ज आहे त्यापेक्षा जास्त 1 इंच किंवा 1.5 इंच प्लेट्स टाकण्याचं कापड घ्यायचं आहे। तर आता ओपन जी बाजू आहे त्या बाजूकडून आपण मेजरमेंट टाकणार आहोत 4 इंचावरती, कारण बाजूला जे आहे तिथे फिटिंगसाठी आपल्याला ओपन मार्जिन सोडायचं आहे, म्हणून मी दोन्ही बाजूने 4 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि 4 इंचावरती आपण एक छोटेसे कट देऊन घ्यायचे आहेत। त्यामुळे आपल्या लक्षात राहील की आपण प्लेट कुठपर्यंत टाकायची आहे आणि कुठं आल्यावरती थांबायचं आहे ते। तर हे अशा पद्धतीने कट दिल्यानंतर आता आपण प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आहे। तर आता इथं स्लीव्जचं पण ज्या प्लेट्सची तोंड आहेत ती जी आहे ती फ्रंट साईडकडून येतील या पद्धतीने प्लेट्स टाकायच्या आहेत। अगोदर सुरुवातीला ज्या प्लेट्स आहेत त्या जिथे कट दिलेला आहे त्यापासून टाकण्यास सुरुवात करायची आहे। तुम्ही प्लेट्स टाकताना हाताने फोल्ड करून टाकू शकता किंवा तुमच्याकडे एखादी टोकदार वस्तू असेल त्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकू शकता। आता प्लेट्स टाकताना एकसारख्या मार्जिनच्या टाकायच्या आहेत। अर्धा इंच असेल तर अर्धा इंच किंवा 1 इंच असेल तर 1 इंच, तुम्हाला जेवढा जास्त पफ हवा आहे तेवढ्या तुम्ही प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। तर आता इथे दुसऱ्या बाजूला जो आपण कट दिलेला आहे त्या कटपर्यंत मी प्लेट्स टाकून घेतलेले आहेत। आता वरच्या बाजूच्या प्लेट्सची तोंड आपल्याकडे असतील तर दुसऱ्या बाजूची म्हणजेच खालच्या बाजूची तोंड त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने टाकायची आहेत। इथे पहा, आता सुरुवातीला मी जी वरच्या बाजूची प्लेट्सची तोंड होती ती माझ्या बाजूकडून घेतलेली होती, तर ही जी प्लेट्सची तोंड आहे ती त्याच्या विरुद्ध दिशेने टाकायची आहे, म्हणजेच बाहीला छान असा पफ येतो। आता दोन्ही लेफ्ट साइड आणि राईट साइडची स्लीव्ज वेगवेगळी होते, म्हणजेच या प्लेट्सची तोंड सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या दिशेने टाकावं लागतील। आता या प्लेट्सची तोंड जी आहेत ती मी सुरुवातीला माझ्या बाजूकडून घेतली, नंतर विरुद्ध दिशेने टाकत आहे आणि अगोदर जी मी स्लीव्ज तयार करून ठेवलेली आहे त्याची तोंडही मी आधी उलटी घेतली होती आणि मग सुलटी घेतलेली आहेत। तर या पद्धतीने जिथपर्यंत आपण कट दिलेला होता तिथपर्यंत प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आणि मग त्याच्या पुढे आपण जे तयार मेन जे स्लीव्जवरती कटिंग केलेलं आहे ती स्लीव्ज घ्यायची आहे। एकदा चेक करायचं आहे की स्लीव्जच्या मापाच्याच हे जे कापड आहे हे तयार झालं आहे की नाही ते। तुम्ही इथे पाहत असाल ही प्लेट्सची तोंड आहे ती अगदी तिकडच्या बाजूने आहे, तर आता मी जी तयार करणार आहे ती माझ्याकडच्या बाजूची आहे, म्हणजेच दोन्ही स्लीव्ज वेगवेगळ्या बाजूने होतील। तर आता पहा, मी जे मेन स्लीव्ज आहे त्यावरती फ्रंट असं लिहिलेलं आहे, म्हणजेच ते फ्रंट आर्मोल आहे आणि प्लेट्सची तोंड मी फ्रंट आर्मोलच्या बाजूकडे ठेवून त्यावरती शिलाई मारत आहे। आता शिलाई मारताना सुद्धा काळजीपूर्वक मारायची आहे। प्लेट्स ज्या आहेत त्यांची तोंड व्यवस्थित येतील या पद्धतीने अशा पद्धतीने हात ठेवायचा आहे व्यवस्थित आणि मग शिलाई मारायची आहे। बऱ्याच वेळा काय होतं की शिलाई मारताना जी प्लेट्सची तोंड आहेत त्यांचा आकार बिघडून जातो, तर अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक शिलाई मारायची आहे। खालचा जो ओपन भाग आहे त्याला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने पूर्ण स्लीव्जला शिलाई मारून झाली की एक्स्ट्राचं जे कापड आहे ते अगदी व्यवस्थित कट करायचं आहे। त्यानंतर इथे स्लीव्जला आपण बॉर्डर लावणार आहोत, त्यामुळे स्लीव्जला अजून सुंदर असा लुक येतो। तर त्यासाठी मी इथे माझ्याकडे जो काठ होता त्या काठाचा मी वापर करणार आहे। तुमच्याकडे जेवढा काठ आहे तेवढा तुम्ही वापरू शकता। आता मला अंदाजे 2 इंच रुंद अशी जी प्लेट आहे ती बनवायची होती, तर त्यासाठी मी अंदाजे 4 इंच कापड घेतलेलं आहे। तर एका बाजूने जे आहे ते मी शिलाई मारून घेतलेली आहे कव्हरिंगसाठी म्हणजेच फिनिशिंगसाठी। तर मी शिलाई मारलेली आहे त्याच्या बरोबर उलट्या बाजूने म्हणजे खालच्या बाजूने स्लीव्ज जी पट्टी आहे जे काठ आहे त्याच्या सुईच्या बाजूने ही स्लीव्ज ठेवलेली आहे आणि 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन पूर्ण ह्याला शिलाई मारलेली आहे।
त्यानंतर ही पट्टी पूर्ण उलटून घ्यायची आहे। जो स्लीवचा भाग आणि पट्टीचा भाग आहे तो बाहेरच्या बाजूने घेऊन त्यावरती शिलाई मारायची आहे। एक्स्ट्राचं जे काठ आहे ते कट करून घ्यायचं आहे। नंतर ही जी पट्टी आहे आपण अगोदर खालच्या बाजूने अर्धा इंच दुमडून घेतलेली होती, ती पट्टी अगदी आपण जी आता शिलाई मारलेली होती वरच्या बाजूने त्या शिलाईवरती ठेवून घ्यायची आहे, म्हणजे शिलाई पण झाकली जाईल आणि पट्टीही छान दिसेल। तुमच्याकडे जेवढी पट्टी असेल, काठ असेल त्या पद्धतीने तुम्ही ते वापरू शकता। म्हणजे छोटा काठ असेल तर छोटा काठाचंही म्हणजे अर्धा इंच 1 इंचापर्यंत वापरू शकता। तर अशा पद्धतीने सुंदर अशी गोपीबाईचं कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे। फायनल लुक तुम्ही स्लीव्हचा पाहू शकता, खूप सुंदर अशी स्लीव्ज तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असताल आणि जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद। चला तर भेटूया उद्या। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।